सोशल मीडियात लिहून दुही पसरवणाऱ्यांनी गप्प बसावं, जरांगेंचा इशारा। 10 फेब्रुवारीपासून जरांगेंचा आमरण उपोषण। श्रीकांत शिंदेंचा सत्कार करणारी फोटोतली व्यक्ती कोण? संजय राऊतांचा गृहमंत्री फडणवीसांना सवाल। सत्कार करणारी व्यक्ती कळली की गुंडशाही पोसणाराही कळेल, राऊतांचा हल्लाबोल। संजय राऊतांच्या ट्विटनंतर युवा सेनेच्या अनिकेत जावळकरची हकालपट्टी। युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांची कारवाई। श्रीकांत शिंदेंसोबत जावळकरनं घालून दिली होती गुंड हेमंत दाभेकरची भेट। राज्य अभियंता संघटनेचं मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पत्र। विकास कामामध्ये खोडा घालणाऱ्या गावगुंड आणि खंडणीखोरांना आवरण्याची विनंती। लातूरच्या वलांडी इथं 6 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार। अमानुष घटनेच्या निषेधार्थ आज शहरातील मुख्य बाजारपेठ बंद आणि आक्रोश मोर्चा। प्रक्षोभक भाषणाप्रकरणी इस्लामी धर्मगुरू मुफ्ती सलमान अजहरी ट्रान्झिट रिमांडनंतर गुजरातला रवाना। पोलीस ठाण्याबाहेर गोंधळ घालणाऱ्यांपैकी 3 अटक। पुण्यातील ललित कला केंद्रातील नाटकाच्या चौकशीसाठी समिती स्थापन। निवृत्त जिल्हा न्यायाधीश पानसे समितीचे अध्यक्ष। महिन्याभरात अहवाल सादर होणार। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्राच्या तोडफोडी प्रकरणी PSI गाडेकर निलंबित। हलगर्जीपणाचा ठपका। उद्धव ठाकरेंच्या तळकोकण दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस। एसीबीनं राजन साळवींच्या घरातील शिवरायांच्या मूर्तीची किंमत लावल्याचा आरोप। तर गायकवाड प्रकरणी भाजप गप्प का? ठाकरेंचा सवाल। उपमुख्यमंत्री अजित पवार आज जयंत पाटील यांच्या बालेकिल्ल्यात इस्लामपूरमध्ये राष्ट्रवादी कार्यालयाचं उद्घाटन। भाजपचं मिशन अयोध्या मुंबईकरांना घडवणार श्रीरामांचं मोफत दर्शन। आज रात्री 9 वाजता पहिली रेल्वे रवाना होणार। राष्ट्रपतींच्या भाषणावरील धन्यवाद प्रस्तावात आज पंतप्रधान मोदींचं भाषण। सभागृहामध्ये उपस्थित राहण्यासाठी भाजप खासदारांना व्हीप जारी। झारखंडमध्ये सरकारची अग्निपरीक्षा। विधानसभेमध्ये आज बहुमत चाचणी। हैदराबादमध्ये 3 दिवसांच्या मुक्कामानंतर महाआघाडीचे आमदार रांचीला परतले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।